पावसाळ्यामध्ये शहरामध्ये म्हणावा तसा पाऊस पडला नाही, त्यामुळे जवळपास असणारे सर्वच तलाव भरले नाहीत। ही स्थिती जिल्ह्यामधील आणि शेजारील जिल्ह्यामध्ये आहे। मात्र नगरमधील MIDCच्या मागे असणाऱ्या सायबनमधील तलावात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे, त्यामुळे सायबनमध्ये सध्या रोज पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। शहराजवळ कपूरवाडी, पिंपळगाव, माळवी, बारदरी येथील तलावांना पाणी कमी आहे आणि सायबनमधील तलावामध्ये बोटिंगची सोय, त्यामुळे नगरकरांना अगदी जवळ बोटिंगचा आनंदही मिळतोय। तर नौकाविहार करणं सर्वांनाच आवडतं, तसे प्राणी पक्षीही पाणी पिण्यासाठी या ठिकाणी येतात, त्यांचं दर्शनही या ठिकाणी घडतं। माझं नाव रेखा जाधव आहे। मी देवघर अंगारून आलेली आहे, तालुका कन्नड। आमच्या इथे पाण्याचं खूपच म्हणजे पाणीच नाही आहे म्हटलं तरी चालेल। आम्हाला महिन्यातून एकदाच नळाला पाणी येतं आणि इथं येऊन वेस्टेज पाण्यापासून यांनी किती सुविधा केल्या हे बघून आम्हाला खरंच खूपच आश्चर्य वाटलं। आणि आम्ही आमच्या मुलांना तेच शिकवलं की बघा की हे वेस्ट पाणी आहे, जे कंपन्यांचं म्हणजे वापरून जे वाया जातं नाल्यांमध्ये, त्या पाण्याचा कसा उपयोग केलेला आहे आणि इतकं सुंदर गार्डन यांनी तयार केलेलं आहे। तर असं वाटतं की दरवर्षी इथे सायबनला मुलांची ट्रिप घेऊन येण्यात। नगर शहराच्या आसपास कुठेही बोटिंग नाही। नगरमध्ये येणारे पाहुणे पर्यटक एक दिवसासाठी सायबनमध्ये भेट देतात आणि बोटिंगबरोबर इतर खेळांचाही आनंद घेतात। सायबनच्या तलावात विहंगणाऱ्या बोटिंगची सफर हे आता सगळ्यांचं आकर्षण ठरलंय। पर्यटकांना बोटिंगसाठी लाईफ गार्ड जॅकेट दिलं जातं, तर सुरक्षा रक्षकही या ठिकाणी सुरक्षेसाठी आहेत। नमस्कार, माझं नाव प्रतिभा गंगवाल। मी देवगाव रंगारी येथून छोट्या मुलांची शैक्षणिक सहल घेऊन इथे सायबनमध्ये आले आहे। इथं आल्यानंतर इथल्या निसर्गरम्य वातावरणाचा खूप सुंदर असा आस्वाद आम्ही सर्व मुलांनी आणि मॅडम वर्गांनी घेतला। आणि त्यातल्या त्यात जसं आमच्या गावाकडे जसं कन्नड तालुका जर आपण म्हटलं तर पाण्याची फार टंचाई आमच्या गावाकडे, आणि त्या पाण्याचा उपभोग आणि त्याची एक साठवणूक कशा पद्धतीने इथे केलेली आहे आणि कशा पद्धतीने सर्व मुलांचं मनोरंजन करता येईल। उदाहरणार्थ बोटिंग आहे, त्या बोटिंगमधून पण मुलांनी खूप सुंदर असा म्हणजे आनंदात्मक असा अनुभव इथे घेतलेला आहे आणि एकंदरीतच आम्हाला सर्वांना इथे येऊन खूप आनंद झाला। शेवटी एकच म्हणेल की या जागेसारखी जागा नाही, खूपच सुंदर म्हणजे ह्या गार्डनची निर्मिती करण्यात आलेली आहे। सायबनमध्ये सध्या उरडा पार्टी चालू असून अजून काही दिवस ते चालेल, त्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी होतीये। पपेट शो आणि उंटाची गाडी हे या ठिकाणचं एक विशेष आकर्षण आहे। डोनाल्ड डक, मिकी माऊस आणि अलीबाबाची गुहा, उंच उंच टेकड्या, त्यांच्या बाजूने जाणाऱ्या रेल्वे गाडीचा कर्कश आवाज आणि मोहित करणारे परिसरातील संगीत, जुन्या नव्या गाण्यांची रेलचेल हे सर्व आकर्षित करणारं आहे। म्हणूनच नगर जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक शाळांच्या सहली आणि परिवारस्नेही मोठ्या संख्येनं सायबनला येत आहेत। निसर्गरम्य असणारं वातावरण तसंच झाडं, शुद्ध हवा यामुळं मन प्रसन्न राहतं। यावर्षी सगळे हवालदिल आहे, पाऊस नाही आहे, कुठेच पाण्याचा पत्ता नाही आहे, पण पर्यटक जे सायबनला येतात तेवढे आश्चर्यचकित होतात की कुठेही पाणी नाही, पण सायबनमध्ये एवढं पाणी कुठनं आलं। असं आहे की सायबनमध्ये पाणी आडवा आणि जिरवात त्याचं सगळ्यात चांगलं मॉडेल आजूबाजूला कुठे असेल तर ते सायबनला आहे। वेस्ट झालेलं वॉटर आम्ही MIDC जे आहे ते आम्ही उचलून फिल्टर करून प्रोसेस करून त्याचा वापर करून आम्ही ती झाडं जगवतो। आणि तलावात पाणी एवढं आहे की आजही लोक बोटिंग करायला आणि यायला सगळं सायबनमध्ये येतच। शाळेच्या सहली खूप येतात आणि त्याच्या सेफ्टीसाठी आम्ही त्यांना लाईफ जॅकेट वगैरे पण देतो, ज्यामुळे कोणत्याही प्रकारचा चुकून अपघात झाला तर कोणताही त्याच्यामधनं दुर्घटना होऊ नये। पण आता बिनबादल बरसात, त्यानंतर बोटिंग आणि अंतराळावरची सफर, इतके लहान मुलांना शाळेच्या सहलींना इतकं तिथे गंमत जम्मत आहे। बर्ड पार्क आहे आणि मुलं दिवसभर रमून जातात। आता दसरा झाला की सुट्ट्याच लागणार आणि असेही सहकुटुंब जाण्यासारखं डे आऊट म्हणतो आपण, सायबन हे अतिशय चांगलं ठिकाण। दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर।